मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे। मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचं कळतंय। मोठी बातमी या क्षणाची बातमी येते मध्य प्रदेशमधून। वल्लभ भवनच्या म्हणजेच मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागली। 3ऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे। धुराचे लोटच्या लोट येतात। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। वल्लभ भवनच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली। मध्य प्रदेशमधून ही थेट दृश्य आपण आगीची पाहतोय। मध्य प्रदेश सरकारची मंत्रालयाची ही बिल्डिंग आहे। भोपाळमध्ये मंत्रालयाच्या या इमारतीला भीषण आग लागली आहे। आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे, मात्र ही आग मोठ्या प्रमाणामध्ये धुमसताना दिसतेय। धुराचे लोट येत आहेत आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन कर्मचाऱ्यांचे सुरू आहेत। भोपाळमधल्या मंत्रालयाच्या इमारतीला ही मोठी आग लागलेली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करतात, मात्र धुराचे मोठे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लोट येताना दिसतात। आग नेमकी कशामुळे लागलेली आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न हे सर्व सुरू दिसतात। तर वल्लभ भवन या इमारतीमधल्या काही मजल्यांनाही आग लागलेली आहे। निश्चितच या मंत्रालयातल्या आगीमुळे किती मोठं नुकसान झालेलं आहे हे काही काळानं पुढे येईल, मात्र निश्चितच कागदपत्रांचं नुकसान झालं असण्याची शक्यता एक वर्तवण्यात येते। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागल्याची ही दृश्य। मध्य प्रदेश सरकारचं सेक्रेटरीएट म्हणजेच मंत्रालय या ठिकाणी लागलेली ही आग